अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद आणि त्याबरोबरच चर्मकार समाजाच्या 24 संघटनांचं आम्ही एक शिखर संघटना केली, चर्मकार ऐक्य परिषद। तर ही चर्मकार ऐक्य परिषद सुद्धा या महाएल्गार आंदोलनामध्ये सहभागी आहे। फक्त काही तांत्रिक गोष्टीमुळे या ठिकाणी वेगळा टेंट लागला असतं। हे दोन्ही जात समूहाचं आंदोलन हे एकाच ठिकाणी होणार होतं। राणे साहेबांना मी विचारलं, साहेब पाणी पावसाची दिवस आहे, काही टेंटची वगैरे व्यवस्था केली काय? तर राणे साहेब म्हणाले, आपण पावसातली माणसं आहोत, ऊन वादळ वारा पाऊस हे आपलं काय जोडू शकते, टेंट नसेल तरी आपण पावसामध्ये आंदोलन करू। मी तसंच आमच्या लोकांना सांगितलं, बा आपलं आंदोलन पावसात आहे, तर आमचे घाबरले, पावसात कसं आंदोलन करावं, आपल्या आपण टेंट बांधू, म्हणून ते टेंट बाजूला पडलं। पण इथं आल्यावर राणे साहेबांसुद्धा टेंट लावलं, लोक हरकत नाही। टेंट वेगवेगळे असले तरी आंदोलनाची जी भूमिका ठेवलेली आहे ती फर्नांडिस साहेबांना आता सांगितले की माझ्या घरी नांदेडमध्ये आम्ही सर्व एकत्र बसलो आणि मग फर्नांडिस साहेबांनी मला सांगितलं की आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न किती महत्वाचा आहे, याबद्दल आमचा समाज अजूनही विचार करायला तयार नाही। त्यांना असं वाटतं की आरक्षणाचं वर्गीकरण करणं म्हणजे काही समाज आपल्या विरोधात जाणं। मग ही शंका मी फर्नांडिस साहेबांना व्यक्त केली की साहेब असा प्रश्न आमचे लोक विचारतात, मग कसं करायचं? तेव्हा ते लोक तुमच्या विरोधात जातात का? मग आता कोण तुमच्या सपोर्ट मध्ये आहे? तुम्हाला विरोधात आल्याची भीती वाटू लागली, पण आता तुमच्या सपोर्ट मध्ये आहेत का? नाही। बहुजन समाजाच्या चळवळीमध्ये तुम्ही काम करता, त्या चळवळीमध्ये तुम्हाला पुढे जाऊ देतात का? नाही जाऊ देत। आणखी पुढे तुम्ही आंदोलन करता, त्या आंदोलनात तुम्हाला पुढे जाऊ देतात काय? ज्या ऑफिसमध्ये तुम्ही ड्युटी करता त्या ऑफिसमध्ये तर तुम्हाला नीट काम करून दिले काय? आम्हाला बामणांनी बिलकुल त्रास दिला नाही। काय बदल आहे? 3-3.5 टक्केवारीची काय बदल आहे? पण आम्हाला आमच्याच माणसाने त्रास दिलेला आहे। मग ते तुमच्या सपोर्ट मध्ये बी नाही, ते तुम्हाला सहकार्य बी करत नाही, मग तुम्ही काय त्यांना भीता? म्हणून आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला, दोघांनी आम्ही लाईव्ह आलं आणि सांगितलं जे प्रश्न मातंग समाजाचे आहेत तेच प्रश्न चर्मकार समाजाचे आहेत। ज्या प्रश्नासाठी मातंग समाज लढतो त्याच प्रश्नासाठी येणाऱ्या काळामध्ये चर्मकार समाज सुद्धा हातामध्ये जोडे, आळी, रापी, हस्ती, भरांडी जे काही आमचे पारंपरिक साहित्य आहे याचा सुद्धा कुठं वापर करायची गरज पडली तर त्याचा सुद्धा वापर करून या ठिकाणी आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी आहोत। महामानचा मात ते वेगळे आहेत आणि त्याचा या सर्व जातींचा कशाशी संबंध आहे? कातोड्याशी संबंध आहे। माझ्या कविता समाजाचं नाव कातोड आहे। महाराजचा कातोड्याशी संबंध आहे, मांगाचा कातोड्याशी संबंध आहे, फुलाचा कातोड्याशी संबंध आहे, चांबळाचा कातोड्याशी संबंध आहे। आणि जिसका नाता चांद से है, जिसका नाता चांद से है वो हमारा भ्राता है। जिसका नाता चांद से है वो हमारा भ्राता है। भ्राता म्हणजे आमचा भाऊ आहे, ज्याचं चांद्याशी नाता आहे तो आमचा भाऊ आहे। रविदासांनी सांगितलं 600 वर्षापूर्वी, हम भी चामके तुम भी चामके, हम भी चामके तुम भी चामके, एक जग है सारा चामका। हम भी चामके तुम भी चामके, जग है सारा चामका, चाम बिन कौन जीव बना है, कहे रविदास चमारा। हे सगळं जग रविदासाने सांगितलं की हे सारा जग चमार आहे। चमार का आहे? कारण हे चमार हे जे 3 शब्द आहे
या प्रत्येक शब्दाला आपण लक्ष दिलं पाहिजे। जेवढे काही या पृथ्वी तलावर सजीव प्राणी आहेत, जेवढे काही केवळ माणूस म्हणत नाही मी, जेवढे काही सजीव प्राणी आहेत ते सर्व चमडा, मांस आणि रक्त, चमार, चमडा, मांस आणि रक्त हे सर्व चमार पासून बनलेले आहेत। मग आम्ही सर्व एक आहोत की नाही? आणि ही आरक्षणाची वर्गीकरणाची जी लढाई सुरू झालेली आहे, अण्णा कृष्ण मादिगा यांची चळवळ, आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये राहतो, आम्हाला ती जवळ आहे। तेलंगणा आम्हाला जवळ आहे, निजामाबाद आम्हाला 100 किलोमीटरवर आहे, आम्ही ते पाहिलेले आहे। आणि जेव्हा मागच्या महिन्यामध्ये आम्ही तेलंगणामध्ये गेलो होतो, हा मोठा कार्यक्रम होता, चर्मकार समाजाचं संमेलन होतं, तेव्हा आम्ही त्या ठिकाणी आमच्या चर्मकार समाजाच्या लोकांना मी विचारलं त्या ठिकाणी की हे जे आरक्षणाच्या वर्गीकरणाचा या ठिकाणी जो लढा झालेला आहे तो यशस्वी झालेला आहे। तेलंगणामध्ये आरक्षण वर्गीकरणाचा लढा यशस्वी झालेला आहे, आंध्र प्रदेशामध्ये आरक्षण वर्गीकरणाचा लढा यशस्वी झाला आहे। आमचे त्या ठिकाणचे हैदराबादचे रविदास वाघमारे कार्यकर्ते आहेत, त्यांना मी विचारलो की हा जो लढा या राज्यामध्ये यशस्वी झालेला आहे याचा तुम्हाला काय फायदा झाला काय? तर त्यांनी सांगितलं, साहेब हा लढा यशस्वी झालेला आहे, या लढ्यामध्ये तेलंगणामधल्या, आंध्र प्रदेशातल्या मातंग समाजाबरोबर चर्मकार समाज सुद्धा सहभागी झाला होता आणि आम्ही आज एक त्यांच्यासोबत आहोत। आणि या वर्गीकरणामुळे आम्हाला फायदा झालेला आहे, वर्गीकरणामुळे आम्हाला नोकऱ्या मिळालेल्या आहेत त्या आम्हाला इथं मिळत नव्हत्या, इथं मला लोकांनी आम्हाला नोकऱ्या मिळून दिल्या नाही। मादिगा आणि चर्मकारांना संघर्ष त्याला म्हणतात, यांना या ठिकाणी वंचित राहावं लागलं। पण आरक्षण वर्गीकरणाचा GR तेलंगणाच्या आणि आंध्र प्रदेशच्या सरकारनं काढला, तो मंजूर केला आणि त्या ठिकाणच्या चर्मकार समाजाला आणि मातंग समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ लागलेला आहे। पण या महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे हिजड्याचं सरकार आहे, हे नपुसक अवलादीचं सरकार आहे, या ठिकाणी गांडू आणि भडव्याचं सरकार आहे, हे काय माणसाचं सरकार आहे का? अरे माणसाचं सरकार राहिलं असतं तर माणसाला मारले नसते। अरे हॉटेलमध्ये वेटरने जेवायला दिलेलं आहे, तुम्ही वेटरला मारता, वेटरला तुम्ही मारता। अरे मग तुम्ही आमचं आरक्षण देत नाही, मग आम्ही तुम्हाला काय केलं पाहिजे? आम्ही तुम्हाला मारलं पाहिजे की नाही? तुम्ही आमचे हक्क आणि अधिकार इतक्या वर्षापासून तुम्ही हिरावून घेता, फक्त तुम्हाला जेवण चांगलं भेटलं नाही म्हणून तुम्ही एखाद्या कामगाराला मारता आणि मग आमचं आरक्षण तुम्ही हिरावून घेतलेलं आहे। मग आम्ही तुमची काय हाल करायला पाहिजे? परंतु या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आमची दखल का घेतली जात नाही? कारण हे सरकार वेगवेगळ्या जाती धर्माच्या माणसामध्ये एक कुत्र सोडलेलं आहे, प्रत्येक जाती धर्मामध्ये एक कुत्र सोडलेलं आहे आणि ते कुत्रे आमच्या विरोधामध्ये फुकण्याचं काम करतात। हे कुत्र्याच्या मालकाच्या विरोधामध्ये फुकत नाही, त्यांच्यावर पिढ्या हजारो वर्षापासून इथल्या व्यवस्थेच्या लोकांनी अन्याय अत्याचार केले, त्यांच्या विरोधामध्ये बोलत नाही। हे माणसं आमच्या विरोधामध्ये बोलत असतात। गोपीचंद पडळकर कोणाच्या विरोधामध्ये बोलला? ख्रिश्चनाच्या विरोधामध्ये बोलू लागला। अरे ज्या ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये तुला शेळ्या मेंढ्याच्या मागे जायला लावलं, त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोल ना तू, नाही त्यांच्या विरोधामध्ये नाही बोलणार, तो कोणाच्या विरोधामध्ये बोलणार? मार मान कामार डोट फेरी माळी साळी कोळी डकरवाल यांच्या विरोधामध्ये तो बोलणार। हे असे कुत्रे सोडलेले, तो सरोदे नावाचा कुत्रा सोडलेला आहे, तो काय करतो? हे पाळीव कुत्रे यांनी मुद्दाम सोडलेले आहे आणि हे नको ते विषय काढतात, नॉन इश्यूला इश्यू करतात आणि या ठिकाणी आम्हाला शेवट ठेवतात आणि आमचे जे पोटापाण्याचे प्रश्न आहेत, आमच्या अधिकाराचे प्रश्न आहेत, आमच्या घराचे प्रश्न आहेत, या ठिकाणी मी पाहिलं आंदोलन 14 दिवस चालू आहे। त्या ठिकाणी झोपडपट्टीच्या बायांचं आंदोलन चालू आहे, मी सकाळपासून आंदोलन त्यांचं पाहतोय, एवढी तळमळ आहे ते घरासाठी, त्यांना राहायला घर नाही। यांचा प्रश्न या राज्यामध्ये कोणताही नेता कोणताही पुढारी यांची चर्चा करत नाही, आमच्या आरक्षणाची चर्चा करत नाही, आमच्या शिक्षणाची चर्चा करत नाही। आणि काल एक GR निघाला या राज्यामध्ये, कंत्राटीकरणाचा GR निघाला आहे, म्हणजे सगळे कर्मचारी हे कंत्राटीकरणाला भरती करणार।
तहसीलदार कंत्राटीकरण, कलेक्टर कंत्राटीकरण. आता कलेक्टर जर कंत्राटीकरणाचा राहिला तर तो कशाला काम करेल? पगार कमी मिळते मग तेवढा पुरतो तो तेवढं काम करेल. तहसीलदार कंत्राटीकरणाचा राहिला तर तो तेवढा पुरतो तेवढं काम करते. म्हणजे आरक्षणाचा विषय हे सरकार सोडत नाही, यांना सोडवायचं नाही, यांना कंत्राटीकरण या ठिकाणी राबवायचं आहे. आणि आम्हाला सरकारी नोकऱ्यांमध्ये देता आरक्षण मिळालं तर आम्ही सरकारी नोकऱ्यामध्ये जातो. ही भावना यांच्या या सरकारच्या मनामध्ये बाकी भावना असल्यामुळे यांनी आम्हाला या ठिकाणी यांनी नोकऱ्या मिळू नये, आमची घरदार होऊ नये म्हणून आजही या लोकांच्या मनामध्ये जे भटमामा या ठिकाणी बसलेले आहे, शासनकर्ते समाज या ठिकाणी बसलेले आहे, यांच्या मनामध्ये पापी भावना आहे. आम्ही चांगले कपडे घातले, आम्ही रस्त्याला चाललं, अरे बघा सांबाराचं पोरग बघा कसं चाललं, बघा चांगले पांढरे कपडे घातलं म्हणजे आमचे कपडे सुद्धा यांना देत होत नाही. आम्ही चांगलं घर बांधलं, अरे कालपर्यंत झोपडी जात होतं, आता चांगल्या घरामध्ये यावं लागलं. हे कशामुळे जीवन कसं झालं? आमचं जीवन सरकारी नोकरी आमच्या माणसाला मिळाल्या तर त्यांचे घरं सुधारतील, त्यांचे कपडे सुधारतील, त्यांना चांगले घरं मिळतील. म्हणजे हे आम्हाला मिळू नये. सांबाराच्या माणसांनी सांबारचीच केली पाहिजे, मागाच्या माणसाने मालकीच केली पाहिजे, त्यांना डफडच वाजवत झालं पाहिजे. दुसरं कोणतं डफडं करता कामा नये. कोण या ठिकाणी यांना आरक्षण देण्याची यांच्या मनामध्ये भावना नाही. बांधवांनो, यांच्या मनामध्ये आमच्याकडे अजूनही पापी भावना आहे की अजूनही आम्हाला माणसासारखं बघत नाही. ते अजूनही आम्हाला हे माणूस समजत नाही. आम्ही माणूस म्हणून जन्मलो, संविधानाने आम्हाला हक्काने अधिकार दिले, आम्ही माणसामध्ये येण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु ही माणसं आजही आम्हाला माणूस समजत नाही. या देशामध्ये गाईला माय म्हटली जाते, मुंगीला साखर दिली जाते, कुत्र्याला भाकर दिली जाते. जे गाढव असते त्या गाढवाला सुद्धा इथल्या व्यवस्थेमध्ये महादेवाचा एक अवतार म्हणून गाढवाची सुद्धा या देशामध्ये पूजा करण्यात येते. जो डुक्कर आहे सगळ्या गावामध्ये फिरते, सगळ्या गावाची निष्ठा खाते, सगळ्या गावाची घाण खाते, त्या डुकराला सुद्धा इथल्या व्यवस्थेमध्ये विष्णूच्या 10 अवतारापैकी एक अवतार म्हणून या देशामध्ये डुकराची पूजा करण्यात येते. आणि आम्ही जिवंत माणसं आहोत, आणि माणसाची आम्ही माणसं आहोत, आणि आम्हाला माणूस समजत नाही, आमचे हक्काने अधिकार देत नाही. संविधानाने आम्हाला जे हक्काने अधिकार दिले ते आरक्षण आम्हाला तुम्ही देत नाही, त्याचं वर्गीकरण का करत नाही. बाबासाहेबांनी जेव्हा संविधान दिलं तेव्हा बाबासाहेबांनी जातींची अनुसूची बनवली. ते जे मागास आहेत त्या 59 जाती अनुसूचित जमातीमध्ये अनुसूचित जातीमध्ये टाकल्या, 47 जाती याच्यामध्ये टाकल्या, आदिवासी एसटी मध्ये टाकल्या, शेड्यूल ट्राईब मध्ये टाकल्या. तेव्हा परिस्थिती अशी होती की तेव्हा हे आरक्षण द्यायचीच नाही अशी नेहरू गांधी परिवाराची भूमिका होती. म्हणून बाबासाहेबांनी एकदा ते 4 माणसाला तुम्ही एवढं घेऊन जा, ते 8 माणसाला तुम्ही एवढं घेऊन जा म्हणून एक अनुसूची बनवली. या अनुसूचीमध्ये आम्हाला बाबासाहेबांनी आम्हाला या देशातील संख्येच्या प्रमाणामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या या देशामध्ये 15% आहे आणि देशाच्या सगळ्या भागामध्ये 15% आरक्षण मिळते. मग महाराष्ट्रामध्ये आम्हाला 13% आरक्षण कोणाने कशाला दिलं जातं? आज तुम्ही जाती जनगणना करा, अनुसूचित जातीची लोकसंख्या ही 20% पर्यंत जाते. म्हणजे आम्हाला या राज्यामध्ये 13% नाही तर आम्हाला 20% आरक्षण आमच्या संख्येच्या प्रमाणामध्ये मान्यवर साहेब कांशीरामजी यांनी नारा दिला, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. जो समाज जो जात समूह जितक्या संख्येने या देशामध्ये राहतो त्या समाजाला त्या जात समूहाला त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षणाने सर्व हक्काने अधिकार मिळाले पाहिजे. हे संविधानानुसार सुद्धा सांगितलेलं आहे. 59 जाती संख्येने या देशामध्ये 15% राहतात म्हणून त्यांना 15% आरक्षण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आता या आरक्षणाचं वर्गीकरण करा आणि यामध्ये ढोल किती राहतो, मोठी किती राहतो, सांबार किती राहतो, मटण किती राहतो, भंगी किती राहतो, या ठिकाणी गुरुड किती राहतो, वडाळ किती राहतो, यांचं सुद्धा या जातीय जनगणनेमध्ये वस्तुनिष्ठ या ठिकाणी सर्वे झाला पाहिजे आणि जात न्याय सर्वे करून या ठिकाणी सर्व जातींना
आरक्षणाचं वर्गीकरण करून अबकड अशा प्रकारचं वर्गीकरण करून या सर्व जात समूहांना संख्येच्या प्रमाणामध्ये त्यांचं आरक्षण दिलं तर आम्ही पुढे जाऊ शकतो. नंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलं ते सशक्त घोडे आहेत ते कमजोर घोड्यांना दाणे खाऊ देत नाही. हे केळकरांनी म्हटलं असं कसं शक्य आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्या घोड्याच्या पागेमध्ये नेऊन त्यांना त्या ब्राह्मणांना दाखवण्याची बघा या ठिकाणी मी चेन्नई या ठिकाणी तबेल्यामध्ये ठेवलेले आहे आणि सगळे घोड्यांना मी सोडून देतो आणि चेन्नई जेव्हा तबेल्यामध्ये ठेवले आणि सगळे घोडे सोडले जे सशक्त होते जे तगडे होते ते पुढे गेले त्यांनी सगळे चेन्नई खाल्ले आणि जे कमजोर होते ते मागे राहिले त्यांना चेन्नई मिळाले नाही. आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा अशीच भूमिका या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणून तुम्ही समतेच्या गोष्टी करता तुम्ही बाबासाहेबांच्या संविधानाच्या गोष्टी करता आम्ही बाबासाहेबांची लेकरं आहोत म्हणता. मग बाबासाहेबांनी ते समतेचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे ते सर्व लेकरांना समान प्रमाणामध्ये दुर्डीमध्ये एक भाकर असेल तर त्या घरामध्ये जेवढे लेकर आहेत त्या सर्व लेकरांना त्या दुर्डीमधली भाकर त्या माईनं तोडून सगळ्या लेकरांना त्यांच्या संख्येप्रमाणे ही प्रत्येक लेकराच्या तोंडामध्ये भाकर भरवली पाहिजे. पण या राज्यामध्ये आम्ही पाहतो कुणी पुढे गेला कुणी कलेक्टर झाला कुणी IAS झाला त्यांनी आपल्या माणसाला ओढून घेतलं त्यांनी त्यांच्या माणसाला पुढे आणलं आणि आम्ही मात्र बघत राहिलो. आमच्यामध्ये जास्तीत जास्त चपराशी जास्तीत जास्त कारकून जास्तीत जास्त झालं तर मास्टर याच्या पुढे आमचं का जात नाही. कारण आमच्यामध्ये सुद्धा जे पुढे गेले ते मागच्या माणसाला पुढे वर वळून घ्यायची भूमिका आमच्यामध्ये नाही बांधवांनो. म्हणून या ठिकाणी आज आम्ही संख्येने जास्त आहोत. या राज्यामध्ये मातंग समाज कमी आहे काय. या राज्यामध्ये मातंग समाज कमी नाही पण आमच्यातले दलाल आमच्यातले भडवे पाय चालून त्या ठिकाणी सत्ताधाऱ्याची गुलामी करतात. असे सगळे आमच्याच मागे आहेत आमचंच आंदोलन मोठे राहत सगळे आमच्याच मागे आहेत. त्यांना वाटते तुम्ही गुलाम आहात तुम्ही आमच्या मागे आहे. पण गुलामाला माणूस किती वाढवून द्यायची काय गरज आहे. गुलामाला गुलाम ठेवा त्याच्या घरामध्ये लाकडाचा यातला चमड्याचा पट्टा असेल तर त्याला तुम्ही स्टीलचा पट्टा बांधा त्याला आणखी चांगलं स्टील झाली गुलाम करा. सोन्याचा पट्टा बांधा चांदीचा पट्टा बांधा. अशा प्रकारचे गुलाम भडवे दलाल आमच्यामध्ये लीडर नाही तर डीलर तयार झालेले आहे. लीडर आमच्या समाजामध्ये कोण असेल तर आम्ही रामचंद्र भरांडे हे पहिल्यांदा चर्मकाराच्या घरी आले आणि त्यांना समजून सांगितलं की मला व्याप्ती आहे. कोणी हात बंद का नाही चर्मकाराच्या घरी. भरांडे साहेबांनी या ठिकाणी समजून सांगितले आहे की या ठिकाणी आपण वेगळं आता आपण येणाऱ्या काळामध्ये मातंग चर्मकार घोट मोची भरड आमचे हिंदी भाषिक मराठी भाषिक राजस्थानी बोलणारे रेगड समाज सगळा समाज या ठिकाणी घोडार समाज मादिगा समाज आणि या ठिकाणी बुरुड आणि भंगी यांच्या नेत्यांशी सुद्धा माझं बोलणं चालू झालेलं आहे. येणारं जे आंदोलन असेल या सर्व 58 जातींना सोबत घेऊन या ठिकाणी भव्य असं आंदोलन करून या सरकारचं हगणं मुतणं बंद करून टाकलं पाहिजे. यांचे या ठिकाणी ते आज आमच्या जीवावर या ठिकाणी हे राज्य करतात. हे राज्य करत नाहीत तुम्हाला आम्हाला खेळवण्याचं काम करत आहेत. हे राजर्षी शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचं फक्त नाव घेतात परंतु त्या पद्धतीनं त्या नीतीनं हे राज्य करत नाही. जाती जातीमध्ये भांडणं लावून धर्माधर्मामध्ये भांडणं लावून त्यांना घरवीत आणि झुलून ठेवण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चालू झालेलं आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये उग्र स्वरूपाचं तीव्र स्वरूपाचं माननीय रामचंद्रजी भरांडे यांच्या नेतृत्वाखाली हे राजकीय नेतृत्व नाहीये. रामचंद्र भरांडेंना कधी आमदार व्यक्तीचं त्यांनी कुठंच कधी बोललं नाही. त्यांनी खासदारकीचं कुठं बोललं नाही किंवा मला मंत्री व्हायचं आहे हे बोललं नाही. जे लोक आमच्यामध्ये येतात आमची संख्या दाखवतात आणि मालकाला सांगतात की बाबा मालक हे सगळे माणसं माझ्या मागे आहेत हे मुख्य लोक आहेत यांच्या पाठीशी न राहता हे खंबीर आणि कणकर असं न वागणारं नेतृत्व न झुकणारं नेतृत्व माननीय रामचंद्रजी भरांडे साहेब यांचं आहे. त्यांच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे. रामचंद्रजी भरांडे आगे बढो.